नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपले स्वागत। तर आज आपण बघणार आहोत सारथी आणि महाज्योतीसाठी किती अर्ज आलेले आहेत आणि तुम्हाला कॉम्पिटिशन किती असणार आहे। तर यासाठी जी स्पर्धा आहे ती किती आहे आणि तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। तर वेळ न घालवता आपण अपडेटकडे बघूया। तर ज्या सरळ सेवेच्या ज्या आपल्या बॅचेस आहेत इन्फिनिटी स्पर्धा परीक्षाच्या, तर त्यासाठी तुम्हाला जे ॲप आहे ते आपलं डाउनलोड करायचं आहे आणि सरळ सेवेचा जो सिलेबस आहे तो एकच आहे, तुम्हाला माहिती आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता। तर यामध्ये हा जो पार्ट आहे तर त्यामध्ये तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार म्हणजे जो TCS आणि IBPSचा आहे त्यानुसार तुमचे हे लेक्चर्स कंडक्ट केले जाणार आहेत आणि ज्या नोट्स आहेत त्या PDF स्वरूपामध्ये आहेत आणि जो सर्वात इम्पॉर्टंट जो वॉच टाइम आहे तो अनलिमिटेड असणार आहे आणि याद्वारे 100+ टेस्ट तुम्हाला देता येणार आहेत। तर यासाठी जी व्हॅलिडिटी असणार आहे ती 1 इयरची व्हॅलिडिटी अनलिमिटेड वॉच टाइम साठी असणार आहे। तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 या नंबरशी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर आपलं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी जी फीज असणार आहे ती 999 असणार आहे। तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागणार आहे किंवा तुम्हाला जर काही एरर येत असेल तर तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे। तर आता आपण बघूया की जे महाज्योतीचं जे अपडेट आहे त्यामध्ये बघा की जे महाराष्ट्र DGIPR यांच्याद्वारे जे ट्विट होतं त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं, विधान परिषद लक्षवेधी सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं की जेव्हा राज्यातील इतर मागास वर्गाच्या कल्याणासाठी म्हणजे OBC प्रवर्गासाठी महाज्योतीच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने 203 कोटी रुपयांची पुरवणी मागणी केली। पाहता त्याच्यामध्ये किती काहींचं चाललंय की 126 कोटी पर्यंत मंजूर होत आहेत, काहींचं आहे 130 140। तर याबद्दल डिटेल करणार आहे। तर 2022-23 मध्ये 200 कोटी निधीतून 20,000 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला होता। तर यंदाच्या वर्षी किमान 70,000 विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे। मग यावेळेस जास्तीत जास्त महाज्योती मधून लाभ विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी आहे। यंदा प्रशिक्षण योजना अंतर्गत 50% महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे। म्हणजे जेवढं पण महाज्योतीचे जे स्कॉलरशिप असणार आहे त्यात जास्तीत जास्त वुमन्ससाठी का असणार आहे, तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे। गतवर्षी महाज्योतीच्या प्रशिक्षणातून UPSC साठी 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते। तर हे अधिवेशनामध्ये बोलण्यात आलेलं। तर आता आपण महाज्योती जे स्कॉलरशिप आहे तर त्याबद्दल बघूया। तुम्ही फॉर्म भरला असेल तर जे अर्ज असणार आहेत तसेच जे सारथीचे अर्ज असणार आहेत त्याबद्दल आपण बघणार आहोत की सारथी आणि महाज्योतीला टोटल किती अर्ज आलेले आहेत। दरवर्षी सर्वात जास्त जे अर्ज संख्या असते ही सारथी आणि महाज्योतीसाठी असते इतर TRTI, RT आणि बार्टी पेक्षा। तर त्याबद्दल सुद्धा आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये किंवा लगेचच तुम्हाला व्हिडिओ हा बघायला मिळणार आहे, जो पूर्ण ओव्हरऑल प्रशिक्षण सर्व विभागांतर्गत कोणत्या विभागाला किती फॉर्म झाले त्यावरती डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे। हा स्पेसिफिक सारथी आणि महाज्योतीसाठी किती फॉर्म्स आहेत ते इथे बघतो आपण। तर महाज्योतीसाठी बघा, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC नॉन गॅजेटेड ग्रुप B आणि ग्रुप C ची जी एक्झाम आहे त्यासाठी जे फॉर्म्स आहेत ते 45,345 फॉर्म आहेत तब्बल, ठीक आहे। तर 45,000 फॉर्म्स आहेत इथे। त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC राज्यसेवेसाठी किती फॉर्म्स आहेत तर 37,851 फॉर्म आहेत इथे, ठीक आहे। 37,851 ग्रुप B, ग्रुप C साठी सर्वात जास्त आहेत 45,345। त्यानंतर जे UPSCचा जो फॉर्म आहे त्यासाठी आहेत 24,694 महाज्योती अंतर्गत। तर हे महाज्योतीसाठी एवढे फॉर्म्स आहेत, ठीक आहे। त्यानंतर जो पार्ट आहे सारथीसाठीचा, तर सारथीसाठी किती फॉर्म्स आहेत ते आपण बघणार आहोत। IBPS, SBI, RBI, RRB, नाबार्ड ग्रेड A आणि ग्रेड B च्या ज्या पोस्ट आहेत त्या अंतर्गत LIC अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम। तर या अंतर्गत सारथीचे किती फॉर्म्स आहेत 10,963 फॉर्म्स आलेले आहेत, ठीक आहे। त्यानंतर MPSC साठी किती आहेत, तर MPSC मध्ये जी JMFC ची ज्युडिशियरीची जे एक्झाम घेतली जाते तर त्या JMFC मध्ये किती फॉर्म्स आहेत तर 331 फॉर्म्स तुम्हाला आलेले आहेत। सारथी अंतर्गत 331 फॉर्म आहेत।
त्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, त्यासाठीचे फॉर्म्स आहेत ते आहेत 2781. म्हणजे जे MPSC जे इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे त्यामध्ये फक्त त्यामध्ये सुद्धा खूप कमी फॉर्म झालेला आहे, 2781 फॉर्म आहेत फक्त, ठीक आहे. त्यानंतर जे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे सारथीचं, त्याच्यामध्ये जी CBT CGL ची जी एक्झाम आहे, ठीक आहे, क्लास 3 ची, त्या एक्झामसाठी 10,856 फॉर्म्स आलेले आहेत. त्यानंतर सारथी UPSC साठी जे सिव्हिल सर्व्हिसेस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स यासाठी जे सारथीचे फॉर्म आहेत ते आहेत 11,404. अशा प्रकारे हे सारथीचे फॉर्म्स आहेत आणि हे महाज्योती रिलेटेड आहेत. म्हणजे तुम्हाला एक 20,000 अप्रॉक्स फॉर्म्स बघायला मिळतात. सर्वात जास्त ग्रुप बी साठी आहेत, ग्रुप बी, ग्रुप सी, महाज्योती त्यामध्ये 45 आहेत. आणि जे सारथीचा ग्रुप बीचा जो आहे सिलेबस त्याच्याबद्दल जो RTI आहे तर त्यामध्ये बघा इथे 11,856 समथिंग किंवा 11,000 हे UPSC साठी आहेत क्लास 3. CBT ओके, MPSCचं त्यांनी इथे फक्त जे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि IBPS ची जी टोटल मिळून फॉर्म आहेत ती 10,000 आहेत. येस, तर हे बघा इथे ग्रेड A आणि ग्रेड B फॉर बोथ 10,963 फॉर्म झालेले आहेत. तर हे अशा प्रकारे तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे. तर त्यामध्ये असे भरपूर विद्यार्थी असतील, तर ज्यांचा कोणाचा अभ्यास चालू आहे, प्रोसेसमध्ये आहे, तर तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे. त्या मानाने जे फॉर्म्स आहेत ते कमी आहेत. जर तुम्ही महाज्योती मध्ये ग्रुप बी, ग्रुप सीचा फॉर्मचे सोडले तर त्या व्यतिरिक्त जे महाज्योतीचे इतर आहेत किंवा सारथीचे आहेत तर त्यामध्ये फॉर्मची संख्या ठीक आहे. कारण की आपण MPSCला पण 2 लाख 2.5 लाख अशा विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन देत असतो. तर त्या कम्पेअर तुमच्याकडे एक असा पॉझिटिव्ह अप्रोच तुम्ही जर ठेवला तर तुमच्याकडे एक नक्कीच तुम्हाला ही स्कॉलरशिप अवेलेबल होईल. तुमचं या स्कॉलरशिपमध्ये लिस्टमध्ये नाव असेल आणि तुम्हाला पर मंथ जो स्टायपेंड आहे तो लवकरच मिळेल. तर याबद्दल हे असं कॉम्पिटिशन आहे. तर या कॉम्पिटिशनबद्दल माहिती तुम्हाला पोहोचवायची होती. आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.